येत्या 2025 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपसोबत आपली युती टिकवतील किंवा स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडतील। आमचे राजकीय विश्लेषण आणि आमचे राजकीय भाकीत असे दर्शवते की अजित पवारांना महापालिका निवडणूक 2025 खूप महत्वाचे आहे, विशेषतः पिंपरी चिंचवड सारखे महापालिका, कारण अगोदरपासून त्यांची पकड महापालिकेमध्ये भक्कम होती। पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हा मोदी हवा म्हणजे भाजप सत्तेत असल्यापासून आणि महाराष्ट्राचे महत्त्वाचे राजकीय घडामोडीमुळे त्यांना ही भक्कम पकड व्यवस्थितरित्या टिकून ठेवणे कठीण झाले। पण तरी अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते बऱ्याच ठिकाणी किल्ला राखून आहेत। त्यांच्या आमदारांची संख्या 41 असल्यामुळे त्यांच्यासाठी महापालिकेवर वर्चस्व मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। त्यांची भाजपसोबत युती कुठेतरी त्यांच्या पार्टीच्या अस्तित्वाला बऱ्याच प्रमाणात धक्का लागू शकतो। वर शिंदे यांची ही युती असल्यामुळे जागा वाटपात बरेच नुकसान सोसावे लागेल। महापालिका निवडणूक सर्व पक्षांचे बालेकिल्ले ठरणार आहे। त्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। अजित पवारांना या महापालिकेत आपले वर्चस्व टिकून ठेवणे हे आमच्या मते खूप महत्त्वाचे ठरणार आहे। त्यांना सर्वात मोठे आव्हान भाजपाला सांभाळून घेणे किंवा त्यांच्यासोबत महापालिकेत तडजोड करणे हा पर्याय उरत आहे। पण हे त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते, कारण भाजपला सुद्धा कमविलेले वर्चस्व गमावता कामा नये। भाजपसोबत मैत्री ही कात्रीसिद्ध होते का, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। युतीसोबत असल्यास बरेच इच्छुक उमेदवारांना नाराजगी बाळगावी लागेल, त्यामुळे कार्यकर्ते बऱ्याच प्रमाणात नाराज होऊ शकतात। हे अजित पवारांना नकारात्मक ठरू शकते। पण सध्याची स्थिती समजून भाजप विरुद्ध राहुल गांधींच्या वोटांची चोरी अभियानाला भाजप हवा कमी होत आहे। बहुधा असे होऊ शकते की यावेळेस भाजपचा जोर येत्या निवडणुकीत कमी दिसू शकतो। या एका कारणामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी पार्टी स्वतंत्र निवडून लढू शकते असे आमचे राजकीय भाकीत आहे। 50 पेक्षा अधिक आमच्या राजकीय अभ्यास त्यावरून भाकीत असे ठरते की अजित पवारांची पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या महापालिका निवडणूक स्वतंत्र बळावर लढू शकते। हे फक्त आमचे राजकीय भाकीत आहे। या अगोदर सुद्धा आमचे काही राजकीय भाकीते खरे ठरले आहेत। त्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट द्या www.anjornews.com। बातम्या जे भाकीत करते। आपला कोणास आणखी काही राजकीय विश्लेषण जाणून घ्यायचे असल्यास आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा। आम्ही नक्कीच आमचे विश्लेषण आणि भाकीत आपल्या समोर मांडू। लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका। anjornews.com।